बाळांनो, काल आपण राईस या पिकाबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, कोणकोणते पॉईंट कोणकोणत्या परीक्षेत येऊ शकतात, इथपर्यंत आपण डीप गेलेलो आहोत. ठीक आहे. आपल्याला या सिरीज मधून एकच गोष्ट साध्य करायची आहे, ती म्हणजे तुमच्या नोट्स कशा प्रकारे प्रिपेअर असल्या पाहिजे शेवटच्या दिवसाला वापरासाठी, आणि कोणते क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये ऍज इट इज येणार आहे, हे गोष्ट आपण इथं फोकस करणार आहोत. ठीक आहे. तर आपण राईस मध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला, जसं की याच्यात कोणतं प्रोटीन कंटेंट आहे, व्हिलिंग पर्सेंटेज किती आहे, कोण्या झोन मध्ये आपल्याला खत द्यायला लागेल, कोणतं नायट्रोजन खत जर आपण वापरत असेल तर कोणतं द्यायचं आहे. ठीक आहे. हे सर्व गोष्टी पाहिल्या. त्यानंतर आपण पाहिलं जे सीझन पाहिला होता, इन्फ्लुएन्सला काय म्हणतात. ठीक आहे. ऑप्टिमम टेम्परेचर किती पाहिजे, सॉइल कशी रिक्वायर्ड आहे आपल्या सॉइलला, इथपासून तर आपण वेगवेगळ्या व्हेरायटी सुद्धा पाहिल्या होत्या. आता हे दोन तुम्हाला जगन्नाथ व्हेरायटी जनरली सगळीकडे म्हणजे भेटून जाते की न्यूटन व्हेरायटी ऑफ राईस, पण 70 ही व्हेरायटी तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. ही जास्तीत जास्त रेफरन्स बुक असल्यानंतर, वेगवेगळे सोर्स असल्यानंतर तुम्हाला ते येत असते. मी तुम्हाला हे सर्व गोष्टी एकाच ठिकाणी अवेलेबल करून देऊ लागलो. याचा हेतू हेच की आपले ऍग्रीचे विद्यार्थी कुठंच मागे येतात कामा नये. ओके. पद्मा पण एक व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे पाहिलं आपण सर्व गोष्टी. त्यानंतर सीट्रेट सुद्धा पहिले इम्पॉर्टंट. सीट्रेट कोणकोणते आहेत, दापोक मेथडला कुठं दापोक मेथडचा शोध झाला, त्यानंतर दापोक मेथडचे सीड रेट किती पाहिजे, ट्रान्सप्लांटिंग साठी किती दिवस लागते, SRI ला किती दिवस लागते, शोध कोण लावला, कोण देशात लावला, हे सर्व गोष्टी आपण आतापर्यंत पाहून आलेलो आहोत. ठीक आहे. हे सर्व गोष्टी तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा पाहू शकता. आणि आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण की मी प्रत्येक दिवशी लेक्चर टाकत आहोत. ठीक आहे. तुम्हाला ते ऍट ए टाइम भेटलं पाहिजे आणि मिळालं पाहिजे, यासाठी तुम्ही सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा. ओके. तर आज आपण बघणार आहोत एक इम्पॉर्टंट क्रॉप, ते म्हणजे शुगर केन. ठीक आहे. आता शुगर केन मध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा की शुगर केन जे आहे याचं उत्पन्न आणि याच्या उत्पन्नावर असलेले प्रोसेसिंग युनिट हे दोन वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता आपण सरळ सरळ जम्प करत आहोत उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून. जर आपण इंडियाचा जर विचार केला, इंडियाचा, तर सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन हे आपल्याला कुठे भेटते, युपी मध्ये भेटते. पण याच्या कॉन्ट्राडिक्टरी सर्वात जास्त शुगर फॅक्टरी हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते. ठीक आहे. आणि सोबत प्रोडक्टिव्हिटी हे कुठे भेटते, आपल्याला तामिळनाडूमध्ये मिळते. हे तिन्ही राज्य इम्पॉर्टंट आहे. कोणतं, एरिया आणि प्रोडक्शन, युपी. शुगर फॅक्टरीज कुठं आहे, तर महाराष्ट्रात आहे. आपल्याला एमसीआर मध्ये हे प्रश्न येऊ शकते की शुगर फॅक्टरी सर्वात जास्त कुठं आहे. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी कुठं आहे, तामिळनाडूला आपल्याला प्रोडक्टिव्हिटीची दिसून येते. ओके. याच्यामध्ये आता इम्पॉर्टंट पॉइंट हे आहे की याचा ओरिजिन कुठे आहे, इंडिया आणि न्यू गिनी. ओरिजिन ऑफ शुगर केन कुठे आहे, इंडिया आणि न्यू गिनी. याचं बॉटनिकल नेम एवढं इम्पॉर्टंट नाहीये, परंतु याचं ओरिजिन कुठं आहे हे इम्पॉर्टंट आहे. आणखी सोबत दुसरा असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला सरळ सरळ की याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग प्रॅक्टिस ही डॅश 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 इज डन इन शुगर केन क्रॉप. तर कोणत्या कोणत्या, ट्रॅशिंग सुद्धा केली जाते, एअरविंग केली जाते आणि रॅटोनिंग ही पद्धती केल्या जाते. त्यानंतर आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की किती वेळा रॅटोनिंग आपण केली पाहिजे. ठीक आहे. एक वेळा असून, दोन वेळा असून, आपण पुढे नंबर ऑफ रॅटोनिंग बघणार आहोत. ओके. त्यानंतर आपण बघूया याच्या काही कल्टिवेटेड स्पेसिस आहेत, जसं सॅक्रम ऑपिन्सिनॅरम. सॅक्रम ऑपिन्सिनॅरमला कॉमन आणखीन कोणत्या नावानं ओळखतो आपण, नोबेल केन नावानं ओळखत असतो. याला कोंडा म्हणतात आणि ही जास्तीत जास्त नॉर्थ इंडियामध्ये लावल्या जाते. ठीक आहे. याच्यामध्ये हाय शुगर, लो फायबर घेणलेलं नाही. आणि जर आपण एएफओ ची तयारी करत आहोत तर चिविंग पर्पज साठी वापरलं जाते. हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि तुम्हाला आता माहिती असेल की यावेळेसचा एएफओचा कट ऑफ किती लागलेला आहे, फक्त आणि फक्त 17 लागलेला आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चरवर जर तुमची कमांड चांगली असली तर तुमचा जॉब पक्का आहे. ओके. आपण पुढे ओढूया. त्यानंतर आहे की सॅक्रम सिनेन्सिस. सॅक्रम सिनेन्सिसला सिनेन्सिस चिनेन्सिस, सिनेन्सिस चिनेन्सिस, सिनेन्सिस चिनेन्सिस या प्रकारे पाठांतर करा. सिनेन्सिस चिनेन्सिस, सिनेन्सिस चिनेन्सिस. ओके. त्यानंतर बार्बेरी केन, यालाच आपण इंडियन केन म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो नोन ॲज इंडियन केन. तर कोणतं आहे, सॅक्रम बार्बेरी नाव आपण त्याला म्हणत असतो. आणि ही इंडिजिनियस टू नॉर्थ आणि ईस्टर्न इंडिया. सरळ प्रश्न असा पण येऊ शकतो की नॉर्थ आणि ईस्टर्न इंडियामध्ये लावल्या बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त लावल्या जाणारा शुगर केनचं नाव काय आहे. ठीक आहे. त्याला इंडियन केन पण म्हणू शकतो, कॉमन नेम देऊ शकतात, किंवा सॅक्रम बार्बेरी सुद्धा येऊ शकते. त्यानंतर काही वाईल्ड स्पेसिस आहेत, हे लक्षात असू द्या. याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, सॅक्रम स्पॉन्टेनियम आणि सॅक्रम रोबुस्टम. पण लक्षात असू द्या की आपल्याला चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे शुगर केन मध्ये, चार स्पेसिस. सॅक्रम कोणते कोणते, सॅक्रम
ऑपिन्सिनरम, त्यानंतर बार्बी, स्पॉन्टेनियम आणि रोबुस्टम. त्याला स्पॉन्टेनियम आणि रोबुस्टम काय आहे, वाईल्ड स्पेसिस आहे. ओके. त्यानंतर फॅमिली फॅमिली कोणती आहे त्याची, ग्रामिनी फॅमिली आहे, माहिती आहे सर्वांना. याच्यामध्ये इन्फ्लोरन्सेस कोणता आहे, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन. इन्फ्लोरन्स कोणता, एरो. इन्फ्लोरन्सला आपण काय म्हणतो असतो, एरो म्हणतो याच्या इन्फ्लोरन्सला. ओके. याची फ्लावरिंग एज किती आहे, 10 ते 12 महिने याची फ्लावरिंग एज आपल्याला दिसून येते. ठीक आहे. हे पीएच एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु टेम्परेचर लक्षात असू द्या की 26 ते 32 डिग्री सेल्सिअस आपल्याला येते आयडियल टेम्परेचर आपण मानत असतो. इम्पॉर्टंट सॉइल कोणती हे माहित असते आपल्याला साधारणतः, परंतु कोणती सॉइल ही शुगर केन साठी सुटेबल नाही आहे, तर कोणती नाही आहे, सलाईन सॉइल नाही आहे, अल्कलाईन नाही आणि ऍसिडिक सॉइल ही साईड आपल्याला शुगर केन साठी सुटेबल नाही आहे. यानंतर याच्या व्हेरायटीज. ठीक आहे. व्हेरायटीज तुम्ही आता कशा पाठ करताना तुमच्यावर डिपेंड करते. तुम्ही जास्तीत जास्त वेळा हे व्हेरायटी लिहून बघा, प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन द्या, आपोआप तुमच्या हे व्हेरायटी येणारच आहे. समजा आता वंडरकेन आहे, वंडरकेन मध्ये इम्पॉर्टंट व्हेरायटी कोणती आहे, CO617 आणि CO419. त्याच प्रकारे रेड रॉड रेजिस्टंट व्हेरायटी कोणती आहे, CO1148, CO8023, CO7704, CO8610. त्यानंतर स्मट रेजिस्टंट कोणती आहे, CO527 आणि CO49. आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही फक्त वाचून दाखवता. ठीक आहे. हे व्हेरायटी तुम्ही स्वतःहून निमोनिक बनवून लक्षात ठेवा, कारण की प्रत्येकाची टॅग अलग अलग असते पाठांतर करायची. ओके. आता मी जसं करतो, मी 10 वेळा लिहून बघतो, कोणाला काय वाटते घेणं नाहीये, आपण लिहून बघायचं, आपलं पाठांतर होण्याची मतलब आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्लांटिंग मटेरियल कोणतं वापरतात किंवा त्याचं नाव काय आहे, तर आपण प्लांटिंग मटेरियलला काय म्हणतो, सेट म्हणतो. काय म्हणतो आपण याच्या प्लांटिंग मटेरियलला, सेट म्हणतो. आणि हे सेट जेव्हा आपण काढतो ते कसा असला पाहिजे, आपला आयडियल असला पाहिजे, कारण की त्याच्यापासूनच पुढची जनरेशन बनणार आहे. तर आपण 1 इयर ओल्ड असला पाहिजे. रिक्वायरमेंट काय काय, सेट हे 1 इयर ओल्ड असला पाहिजे. सोबतच आपण 1/3 टू हाफ पोर्शन आपण ते सिलेक्ट करत असतो सेटसाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे, एक सेकंड हा, त्यानंतर आहे आपला नेक्स्ट पॉइंट येते आपला, की याच्यामध्ये आता जे सेट आपण घेतलेला आहे त्याला बड किती आहे. जर आपलं घेतलेला सेट सिंगल बडेड जर असेल, सिंगल बडेड, तर ओके, 1 सेकंड. ओके. त्यानंतर आपण जे सेट घेतो ते जर सेट सिंगल बडेड असेल, सिंगल बडेड, तर आपल्याला 1 लाख ते 1,25,000 सेट लागणार आहे पर हेक्टर साठी. ठीक आहे. पर हेक्टर साठी आपल्याला किती लागणार आहे, 1 लाख ते 1,25,000 सेट लागणार आहे पर हेक्टर साठी. परंतु आपल्या सेटला जर दोन जर बर्ड असेल तर हाफ संख्या 50,000 ते 60,000, आणि जर 3 बर्ड जर असेल तर आपल्याला किती लागणार आहे, 35,000 ते 40,000 सेट्स पर हेक्टर लागणार आहे. हा प्रश्न सुद्धा जसाच्या तसा येऊ शकतो, पाठांतराशिवाय पर्याय नाही. 1 बर्ड 1 लाख ते 1,25,000, 2 बर्ड 50,000 ते 60,000 आणि 3 बर्ड जर असेल तर 35,000 ते 40,000 आपल्याला सेट लागणार आहे. ओके. त्यानंतर आहे की टाइम ऑफ प्लांटिंग. आता याचे 3 आहेत, जसं आपण राईस मध्ये बघितलं होतं त्याच प्रकारे याच्यामध्ये ऑटम मध्ये जे राईस लावतो आपण ते ऑक्टोबर मध्ये लावतो, आणि नॉर्थ इंडियामध्ये स्पेशली आपण ते लावत असतो. शक्यतो जर प्रश्न विचारत असेल तर अडसाली ऊसावर प्रश्न विचारू शकतो. अडसाली ऊस केव्हा लावल्या जाते, किंवा अडसाली ऊस मोस्टली कुठं लावल्या जाते. ठीक आहे. मोस्टली साऊथ इंडिया, महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. सोबतच जून जुलै मध्ये लावल्या जाते. किती, जून जुलै मध्ये लावल्या जाते, आणि याचा कार्यकाळ किती आहे, 15 ते 18 महिन्याचा कार्यकाळ आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं आहे की प्लांटिंग मटेरियल. ठीक आहे. प्लांटिंग मेथड, आपल्या प्लांटिंग मेथड त्याच्यावरून प्रश्न जर यायचा असेल तर त्यांना सेट करायचं असेल तर ते ट्रेंच मेथडवर सेट करायला प्रिफरन्स देऊ शकतात, कारण की ट्रेंच मेथड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे कुठं डेव्हलप झालेली मेथड आहे, साऊथ इंडियामध्ये डेव्हलप झाली आहे. डेव्हलप म्हणून आपण किंवा तिथं जास्तीत जास्त याचा वापर केला जात असतो. ठीक आहे. आता जर आपण कसं आहे, आपल्याकडे नायट्रोजन युरियाचे पोते टाकण्याची सवय आहे. जर आपण जास्तीत जास्त जर हायर डोज ऑफ नायट्रोजन जर शुगर कन मध्ये जर दिला तर काय होणार, रिव्हनिंगच्या टाइमला, तर याच्यामध्ये शुक्रोजचं कंटेंट काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि शुक्रोजचं कंटेंट जर कमी झालं तर आपल्या ऊसाची क्वालिटी ही आपोआप कमी होणार आहे. मार्केटला आपल्या ऊसाला जास्तीत जास्त भाव मिळणार नाही. त्यामुळे रिपनिंगच्या वेळेस आपल्याला नायट्रोजनची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसारच आपल्याला नायट्रोजन द्यायचे आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय प्रश्न येऊ शकतो की कोणत्या खतामुळे शुक्रोजची मात्रा कमी होऊ शकते, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा हायर डोज ऑफ नायट्रोजन जर आपण रिपनिंगच्या वेळेस दिला शुगर केन मध्ये तर काय होऊ शकते. एक्झाम्पल तुम्हाला ऑप्शन येऊ शकतात की ग्लुकोजचं प्रमाण वाढू शकते, ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊ शकते, किंवा शुक्रोजचं प्रमाण कमी होऊ शकते, शुक्रोजचं प्रमाण जास्त होऊ शकते. या प्रकारे ते प्रश्न डेव्हलप करू शकतात. ओके. आता आपण पुढे येऊया. याच्यामध्ये काही इरिगेशन स्टेज आहे. आता यापैकी तुम्ही फॉर्मेटिव्ह स्टेज लक्षात ठेवा, बाकी नसल्या तरी चालते. ही क्रिटिकल स्टेज सुद्धा आहे
आणि इम्पॉर्टंट स्टेज सुद्धा आहे. याला मॅक्सिमम वॉटर रिक्वायरमेंट असते फॉर्मेटिव्ह स्टेजला शुगर केन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये काही कॉमन मेथड वापरले जाते. मोस्ट कॉमन मेथड फॉर इरिगेशन कोणते? फ्युरो मेथड. जास्तीत जास्त आपण पाणी देण्याची पद्धत कोणती आहे? सगळ्यात कॉमन मध्ये फ्युरो मेथड आहे कॉमन पद्धत आपण म्हणून वापरत असतो. त्याच्यानंतर आहे की नंबर ऑफ रॅटोनिंग. मग आता आपलं लेक्चर स्टार्टिंगला म्हटलं होतं की रॅटोनिंग किती करतो आपण. म्हणजे आता हे आपलं क्रॉप आहे, ठीक आहे, हे आपला ऊस आहे. आता काय करतो आपण, ऊस जे आहे इथून तोडतो, इथून ऊस तोडल्या जाते आणि हे आपला एवढा ऊस राहिल्या जाते. मग आपण काय करतो, हे जे ऊस राहिलेलं आहे या ऊसाला ग्रो होऊ देतो. ठीक आहे, हे ग्रो होऊ देतो. मग आता हे ग्रो झालेला ऊस, आता जर आपण आता हे एक वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे, आता याच्यानंतर सुद्धा आपण याला इथून कापला आणि हे जर राहू दिला तर जेवढी या ऊसाची आपल्याला यील्ड भेटली होती, उत्पन्न भेटलं होतं, ते या ऊसापासून मिळणार नाही. म्हणून आपण काय करत असतो की नंबर ऑफ इकॉनॉमिकली रॅटोनिंग किती आहे, एकच रॅटोनिंग आपले शास्त्रज्ञ सजेस्ट करत असतात. ओके. त्यानंतर आपण आता पाहिलं की शुक्रोजचं प्रमाण हे कमी होते जर नायट्रोजनचं आपण जास्त दिलं तर. ठीक आहे. परंतु जर टेम्परेचर जर हाय असलं, जर हाय टेम्परेचर जर असलं तर शुक्रोज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकते. प्रश्न कसा येऊ शकतो की इफ द टेम्परेचर ऑफ द पर्टिक्युलर एरिया इन शुगर केन फेल इफ इट इज हाय ड्युरिंग द रिपनिंग स्टेज, व्हॉट वुड बी हॅपन. तर काय होऊ शकते, शुक्रोज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज होऊ शकते. ओके. त्यानंतर की याच्यामध्ये आर्टिफिशियल रिपनर कोणतं वापरलं जाते, तर कोणतं वापरलं जाते, पोलॅरिस आणि ग्लायफोसिन हे आर्टिफिशियल रिपनर याच्यामध्ये वापरलं जात असते. ओके. त्यानंतर आहे की मॅच्युरिटी मेजर कशी केली जाते. आता ब्रिक्स रेशो काय आहे आणि फिलिंग टेस्ट काय आहे याचा टाइम नाही राहिला. सरळ ब्रिक रेशो कशा संबंधित आहे, शुगर केनच्या संबंधित आहे आणि ब्रिक्स रेशो किती असला पाहिजे त्यावेळेस आपण मॅच्युअर ठरवतो. ठीक आहे, आपण समजून घेऊ ब्रिक्स रेशो काय. ब्रिक्स रेशो म्हणजे काय म्हणतो आपण, हे एक ब्रिक्स रेशो एक आपली काय पर्टिक्युलर एक स्केल आहे. ठीक आहे, ही पर्टिक्युलर एक स्केल आहे. या स्केल मध्ये आपण मोजतो की आपला ऊस मॅच्युअर झाला की नाही. हे सपोज मी 1 ते 100 नाही, जस्ट उदाहरणासाठी झालं की आपण काय करत असतो, सपोज 1 ते 14 किंवा आपण पीएच मोजतो. पीएच काय एक स्केल आहे, ऍसिड आहे का बेस आहे मोजायची. तशाच प्रकारे ऊस हे बरोबर मॅच्युअर झाला का नाही झाला याच्यासाठी आपण एक स्केल बनवलं, एक रेशो बनवलेला आहे. ठीक आहे. जर हे रेशो 16 ते 18 दरम्यान जर असला तर आपण म्हणतो की ऊस आता आयडियल प्रकारे राईप झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण कसं मोजतो की आपण काय करतो, जे मिडल पोर्शन ऑफ स्टाक आहे तिथून आपण ज्यूस घेतो आणि त्याचा आपण ब्रिक्स रेशो मोजत असतो आणि त्याच्यावरून आपण ठरवतो की आपला ऊस मॅच्युअर झाला का नाही झालाय. तशाच प्रकारे फिलिंग टेस्ट सुद्धा आहे. जर फिलिंग टेस्ट मध्ये जर व्हॅल्यू लेस दॅन 0.5% जर आली ग्लुकोजची तर आपण म्हणतो की ऊस आपला राईप झालेला आहे. ओके. त्यानंतर आपण ब्रिक्स रेशो आणि फिलिंग टेस्ट आताच बघितली कशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेट करत असतो. त्याच्यानंतर हे काही टर्म्स आहेत तुम्ही वाचून घ्या, कारण की हे काही एवढ्या कठीण नाही येतात. जनरली आल्या तर क्रॉप एकदम शॉर्ट मध्ये हे टर्म्स येऊ शकतात की क्रॉप लॉजिंग म्हणजे काय, क्रॉप लॉजिंग म्हणजे काय किंवा क्रॉप लॉगिंग म्हणजे काय. फक्त एवढं लक्षात ठेवा की क्रॉप लॉगिंग कन्सेप्ट कोण दिला, हे कन्सेप्ट कोण दिला, एच.एफ. क्लेमेंट यांनी दिलेला आहे. आता त्याच्यानंतर एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण बाय प्रोडक्ट वेगवेगळे पाहत असतो. शुगर केनची बागेत झालं, मोलॅसिस झालं, या प्रकारे. याच प्रकारे गॅसोहोल नावाचं एक प्रोडक्ट आहे. तो आपण कसा बनवता येते, 80% पेट्रोल आणि 20% अल्कोहोल याचं जो आपण मिक्सर करतो त्यावेळेस आपल्याला गॅसोहोल नावाचा प्रोडक्ट मिळतो. आणि हा प्रोडक्ट कुठे युज केला जातो, आपण यूज इन ऑटोमोबाईल्स मध्ये आपण हे वापरल्या जात असतो. ठीक आहे. तर गॅसोहोल असा पण प्रश्न येऊ शकते, गॅसोहोल प्रोडक्ट रिलेटेड टू विच क्रॉप. ठीक आहे. किंवा कशा प्रकारे आपण ते बनवता येते. 80% पेट्रोलचा रेशो असते आणि 20% अल्कोहोलचा रेशो याच्यामध्ये असते आणि शुगर केन पासून म्हणते, एवढं तरी लक्षात ठेवा, ही इम्पॉर्टंट आहे एक गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्थिंग नावाची इम्पॉर्टंट प्रॅक्टिस केली जाते. कुठं केली जाते, महाराष्ट्रामध्ये जनरली केली जात असते. त्यानंतर टाईंग हे ऑगस्ट मध्ये केली जाते. आणि बर्निंग ऑफ केन हे कशासाठी केले जाते, केन मध्ये बर्निंग ऑफ केन केले जाते, कारण की हे केल्यानं काय होते, शुक्रोज आणि ज्यूसची क्वालिटी आपली इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. आपण हे बघितलं की शुक्रोजची क्वालिटी कशानं कमी होती किंवा कंटेंट कशानं कमी होतं. आता आपण पाहिलं की इम्प्रूव्ह कशानं होते. ठीक आहे. दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या. ठीक आहे. तर हे 3 जे मुद्दे होते, म्हणजे हे जे गोष्टी होत्या हे आजच्या लेक्चरसाठी होत्या. एवढ्या गोष्टी तुम्ही शुगर केन मध्ये लक्षात असू द्या. शुगर केन ही इम्पॉर्टंट क्रॉप आहे, त्यामुळे याच्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या नोट्स मध्ये असलीच पाहिजे. ठीक आहे. आज आपण इथंच थांबू आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
कारण की आपली फ्री लेक्चर सिरीज चालू आहे आणि ही नोट्स प्रत्येकानं आपापल्या नोटमध्ये ऍड करा, कारण की आपल्याला आयडियल नोट बनवायची आणि आपल्याला या वर्षी कुठं ना कुठं लागायची आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या लेक्चरला उद्या भेटू. थँक्यू.